तर प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेत आज आपण बघतोय ही सावनी आली आहे सागरकडे आणि त्याला म्हणते, माय डिअर सागर, काय अवस्था झाली आहे रे तुझी, बघवत नाही तुझ्याकडे. सागर म्हणतो, मुद्द्यावर ये. सावनी म्हणते, मुद्द्याचंच बोलतीये, तुझ्यासोबत एक डील करायची आहे. सागर हसतो आणि म्हणतो, सरळ मार्गाने स्वतःच्या मेहनतीने मिळालं नाही तुला, म्हणून काहीतरी तुला मागायचं असेल, काय पाहिजे तुला, बोल. सावनी लगेच म्हणते, हसण्यावर नेऊ नकोस सागर. मग सागर म्हणतो, माझ्या काय हसण्यावर बार्गेनिंग करणार आहेस का तू. मग आता सावनी म्हणते, ठीक आहे, मुद्द्याचं बोलते, तुझी ती काकूबाई मुक्ता आहे ना, तिचं लायसन मी परत मिळवून देऊ शकते. लगेच सागर म्हणतो, कशाबद्दल आणि कशामुळे. आता लगेच सावनी म्हणते, बरं झालं तू तुझ्या बायकोच्या आदर्शवादी विचारांसारखा नाहीयेस, बिझनेसपेक्षा तुला सौदेबाजी कळायला लागली. तर आता सागर म्हणतो, बिझनेस तर मला आधीपासूनच कळत होता, आता मला दुनियादारी कळायला लागली आहे. आता लगेच सावनी म्हणते, ओ रिअली, आय एम इम्प्रेसिव्ह. सागर म्हणतो, बोल ना, काय पाहिजे तुला. मग आता सावनी म्हणते, तुझ्या कंपनीला जी 500 करोडची डील मिळते ना, ती आम्हाला म्हणजे हर्षच्या कंपनीला देऊन टाक, त्या बदल्यात मी तुला मुक्ताचं लायसन परत करू शकते, मंजूर आहे का तुला डील. आता लगेच सागर म्हणतो, हो मंजूर आहे. त्याने एका क्षणाचा, एका सेकंदाचा पण विचार नाही केलाय. सावनी म्हणते, सागर, अरे 500 करोडची डील आहे, एवढं प्रेम करतोस की काय तू तुझ्या बायकोवर. आता हा सागर म्हणतो, हो, मी माझ्या मुक्ताच्या आनंदासाठी अशा 100 डील सोडून देईल. मग लगेच सावनी म्हणते, बरं तर मग डील डन झाली असं समजू का. आता ती हात पुढे करते, पण सागर मात्र ॲटिट्यूड दाखवून चालला जातो तिथून. आता सावनी म्हणते, या सागरचा ॲटिट्यूड ना जास्तीच वाढत चालला, कारण तिचा पचका केला ना या सागरने, म्हणून. असो, पण आता मुक्ता घरात काहीतरी काम करत असते तेव्हा त्या आरतीचा कॉल येतो तिला आणि ती आरती सांगते की, मॅडम अहो, तुमचं रद्द केलेलं लायसन ॲक्टिव्ह होणार आहे आणि आपल्या क्लिनिकचं सील सुद्धा काढण्यात आलं इथे. मुक्ता म्हणते, अगं काय सांगतेस आरती तू. आरती म्हणते, हो, ते लोक सांगून गेले, कन्फर्मेशनचं लेटर तुम्हाला येईलच. आता मुक्ता म्हणते, आरती काय न्यूज दिली आहेस तू, थँक्यू ग. आरती म्हणते, मॅम तुम्ही या इकडे. मुक्ता फोन ठेवते, देवाचे आभार मानते, पण तिच्या मनात विचार येतो, हा एवढा मोठा आनंदाचा क्षण आहे, पण सागर तर माझ्याजवळ नाही आहे, ते बाहेर येत नाही तोवर माझ्या मनाला शांतता मिळणार नाही. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, त्या सत्यम पाटीलने अशी कशी केस मागे घेतली. आता तेवढ्यात मिहीर आवाज येत असतो हिला, ए वहिनी, अगं इकडे ये ना. आता म्हणजे बाहेर दाराशी बोलवलंय मिहीरने तिला. मग आता मुक्ता म्हणते, मिहीर काय झालंय, अरे एवढं टेन्शनमध्ये काय आहेस तू. आता या दोघांचं बोलणं त्या लकीने ऐकलंय. आता हा मिहीर म्हणतो, अगं वहिनी, दादूसने 500 करोडची डील देऊन टाकली ग. मुक्ता म्हणते, काय काय बोलतोयस काय. आता मिहीर म्हणतो, अगं आत्ताच मी कंपनीच्या लीगल ॲडवायझरशी बोललोय, दादाने देऊन टाकली ती डील, सावनीला देऊन टाकली, त्या फालतूबाईचं अति होतंय आता. मुक्ता म्हणते, का, कशासाठी सावनीला, अरे काय मिहीर, मोकळं बोल ना माझ्याशी, काय झालंय. मिहीर म्हणतो, अगं वहिनी, दादूसला हो म्हणावं लागलं, म्हणजे. आता ही मुक्ता म्हणते, काय बोलतोयस तू मिहीर, जरा सांगशील का व्यवस्थित मला, अरे बोल ना पटकन. मग आता मिहीर डायरेक्ट म्हणतो, अगं वहिनी, तुझ्या लायसन्सच्या बदल्यात तिने 500 करोडची डील मागितली दादूसला. आता लकीने हे सगळं ऐकलंय आणि तो आता त्या इंद्राकडे चुकीचं प्रेझेंट करतो सगळं. मिहीर सांगतो, तुझ्या रद्द झालेल्या लायसन्ससाठी दादूसने ती डील केली आहे, दादूसला काहीच करता नाही आलं ग. सावनीने हे मुद्दाम केलंय, दादूसला अडकवण्यासाठी केलंय तिने. आता मुक्ता म्हणते, म्हणजे सागरने एवढी मोठी तडजोड केली आहे माझ्यासाठी त्यांनी एवढी मोठी डील सोडून दिली आहे. मुक्ता म्हणजे तिला आता कळते की सागरचं तिच्यावर किती प्रेम आहे, पण तिला व्यक्त पण होता येत नाहीये, ती रडते आता. पण आता इकडे या लकीने दार लावून घेतलंय आणि इंद्राताईला सांगतोय, अगं दादूसला वेड लागलंय, त्याला कळत नाहीये काय करतोय तो. आता लगेच इंद्राताई म्हणते, ए यर्रा झाला का तू, काय बोलतोस, तो बिचारा जेलमध्ये, त्याच्या नावाने का खडे फोडतो तू. लकी म्हणतो, तुला कळलं ना की मग समजेल तुला काय झालं ते. अगं 500 करोडचं डील त्याने सावनीला सहज देऊन टाकलंय. इंद्राताई म्हणतात, घे बाय मजे, 500 करोड आणि सावनीला का. आता लकी म्हणतो, का, चांगला प्रश्न विचारला. अगं मम्मी, त्या मुक्ता वहिनीचं लायसन कॅन्सल झालं ना, त्यासाठी त्याने त्या सावनीशी सौदा केलाय, काय करायचं ग मम्मी आता. आता मात्र इंद्राताई काहीच बोलत नाही. पण आता इकडे सागर आणि मुक्ताची भेट दाखवली आहे त्यांनी आणि खूप छान भेट आहे दोघांची. दोघं एकसाथच म्हणतात, कसे आहात तुम्ही. आणि आता मुक्ता बोलायच्या ऐवजी आता सागर म्हणतो, मी जसा आहे तसं तुमच्या समोर आहे, पण घरी कसे आहेत. आता मुक्ता म्हणते, कसे असतील तुमच्याशिवाय सगळे. सागर म्हणतो, मिहीरच्या लग्नाची तयारी सुरू आहे ना. मग मुक्ता म्हणते, हो एकदम जोरात, सांगितलंय ना मी सगळ्यांना, लग्न ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या मुहूर्तावरच होणार. आता मुक्ता रडायला लागते, तिला काही तिचे अश्रू असे कंट्रोल होत नाहीये. सागर म्हणतो, मुक्ता असं हरू नका ना तुम्ही माझी ताकद आहात की नाही, तुम्ही डगमगलात तर माझी पण हिंमत कमी होईल ना, आपल्याला मिळून ही लढाई लढायची आहे नाही का. तुम्ही घाबरू नका, मी येणार आहे लवकरच, एन्जॉय करा, हळद संगीत, मिहीरला पण सांगा एन्जॉय करा म्हणून. आता मुक्ता म्हणते,
म्हणते एन्जॉय? खरंच सांगा मला, तुमचा लाडका भाऊ कसा एन्जॉय करेल सांगा बरं मला. त्याचा दादूस इथे जेलमध्ये ते पोर कसं एन्जॉय करेल सागर? अहो सागर, तुम्ही तिथे असायला हवं, घरी आमच्या सगळ्यांसोबत. प्रत्येक वेळेला असं का करता तुम्ही? सगळ्यांचे दुःख स्वतःवर घेता. का केलं तुम्ही असं? सागर म्हणतो काय झालं, कशाबद्दल बोलताय तुम्ही? मुक्ता म्हणते सागर, माझ्या आनंदासाठी तुम्ही एवढी मोठी महत्त्वाची त्या सावनीला का दिलीत तुम्ही? सागर म्हणतो कोणी सांगितलं तुम्हाला? मुक्ता म्हणते दिली आहे ना तुम्ही डील. का केलं तसं सागर तुम्ही? सांगा मला. सागर म्हणतो हो दिली मी डील, कारण प्रत्येक वेळी चांगलं काम करायचा ठेका काय तुम्ही घेतलाय का? असं कसं प्रत्येक वेळी सगळं क्रेडिट मी तुम्हाला देऊ? चांगली मुलगी तुम्हीच, चांगली बायको तुम्हीच आणि चांगली सून पण तुम्हीच का? मी पण कधीतरी एक चांगला बाप, चांगला मित्र आणि एक चांगला नवरा होण्याची संधी डिझर्व करतो की नाही? द्या की हो मला संधी. सागर कोळी नाव आहे माझं, माझ्या मनात चोर नाहीये मुक्ता, माझ्या मनगटात जोर आहे. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मुक्ता मानेने होकार देते. सागर म्हणतो झालं तर मग तुमच्यासाठी तुमच्यावर अशा 100 डील ओवाळून टाकेल मी. मुक्ता म्हणते ज्यांनी कोणी तुमच्या अब्रूचे धिंडवडे काढलेत आणि तुम्हाला असं इथे अडकवलंय ना, त्याला सोडणार नाहीये मी. मी शब्द देते सागर तुम्हाला, मी तुम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढणार आहे. हा एका बायकोचा शब्द आहे तुम्हाला. आणि दोघं एकमेकांचा हात घट्ट धरतात आणि दोघंही जण एकमेकांकडे असे बघत राहतात. आता इकडे मात्र पुन्हा एकदा यांचं सेलिब्रेशन सुरू आहे सावनीच्या घरामध्ये. आता सावनी, हर्षवर्धन सगळे म्हणतात एन्जॉय द पार्टी. सावनी म्हणते जगाचा नियमच आहे, नाक दाबलं की तोंड उघडतं. आता हा कार्तिक म्हणतो सावनी तुझं खरंच कॉंग्रॅच्युलेशन. सावनी आता तिथे खाली खुर्चीवर बसते आणि विचार करते काही झालं सागर कोळी तरी तुला त्या जेलमधनं कोणी सोडवणार नाहीये. आजची रात्र काढ लॉकअपमध्ये आणि उद्या तुला वेगळ्या जेलमध्ये ट्रान्सफर करतील. आणि हसत राहते मनाशी स्वतःच्या. तर इकडे मुक्ता विचार करते काही झालं तरी मला सागरला सोडवायचंच आहे, काय करू, कसं करू, कोणाची मदत घेऊ? पण आता इकडे ना कोणीतरी 2 इसम आलेत. ते म्हणतात मॅडम ओळखलत का आम्हाला? आता ही मुक्ता म्हणते सॉरी मी नाही ओळख. मुक्ताला काही आठवत नसतं. मग ते म्हणतात अहो मॅडम तुम्ही आम्हाला डेकोरेशनसाठी सांगितलं होतं ना? मग आता मुक्ता म्हणते ओ खरंच सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. तुम्ही सोनवणे ना? तेव्हा ते म्हणतात हो हो मॅडम. मग मुक्ता म्हणते हो तुम्ही बघून घ्या, हे घर आहे आपलं, ते लिफ्टच्या बाहेर आपल्याला सगळं केळीचे खांब वगैरे लावायचे, बाकी म्हणजे बघू आपण सगळं व्यवस्थित, तुम्ही करायला लागा तयारी. मिहीर येतो तिथे आणि मग आता मिहीर म्हणतो वहिनी हे काय चाललंय सगळं? मग आता मुक्ता म्हणते आलात का नवरदेव? अहो काय हे तुमचं वराड आलंय दारापर्यंत, तयारी झाली की नाही तुमची? मिहीर म्हणतो नाही वहिनी माझी नाही तयारी झाली आणि मला हे पटतच नाहीये. दादूस किती प्रॉब्लेममध्ये आणि मी लग्नाची तयारी करू? ए वहिनी आपण कॅन्सल करू न गं हे सगळं, नाही तर पुढे तरी ढकलू ना प्लीज ग वहिनी, ऐक ना माझं. आता मुक्ता म्हणते हे बघ मिहीर लग्न ठरलेल्या दिवशी होणार. आणि काय रे मिहीर मला किती कठीण जातंय हे सगळं, तुला कळतंय का? अरे सागरसाठी करतोय आपण, त्यांची इच्छा आहे त्यांच्या भावाचं लग्न ठरलेल्या दिवशी व्हावं. मी प्रत्येकाला नाही सांगू शकत रे मिहीर, तुला सांगू शकते. अरे तू ना आधी तुझा चेहरा बदल, तुझा दादूच असता तर त्याला आवडलं असतं का? बस झालं लग्नाचं घर आहे आता अजिबात रडायचं नाही. या इंद्राताईने या मुक्ताचं बोलणं ऐकलं आणि त्या अजून चिडतात. मुक्ता म्हणत असे छान लग्न होणार आहे तुझं ठरलेल्या दिवशी, आता रडू नकोस बरं आणि आनंदात राहा, मीच करणार आहे हे सगळं. आता लगेच इंद्राताई चिडतात आणि म्हणतात हा 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 कर कर तूच कर सगळं, तुझ्या आनंदासाठीच चाललंय ना हे सगळं. अगं तुझा विचार करून करून माझा पोरगा खात नाही पित नाही, जेलमध्ये गेलाय तू. अगं माझ्या पोराला किती खड्ड्यात घालणार आहेस तू? मिहीर म्हणतो अगं मावशी काय बोलतेस तू हे? इंद्राताई म्हणतात काय चुकीचं बोलते, तूच सांगितलंस ना हिला. हिच्या त्या लायसन्ससाठी हिच्या सुखासाठी माझ्या पोराने एवढ्या मोठ्या कामावर पाणी सोडलं. लगीन ठरल्यापासून माझ्या पोराच्या नशिबात सुखच नाही, काय पिढा मागं लागली आहे त्याच्या देवाला माहिती. मिहीर म्हणतो अगं असं का बोलते मावशी? अगं वहिनीने किती काय केलंय ग दादूसाठी, आदित्यसाठी, सईसाठी किती केलंय. इंद्राताई म्हणतात अरे तू कशाला कणाला तिची बाजू घेतोयस? तिला एवढी बडबडतीये मी केव्हाची, ती बघ कशी ढिम्म उभी आहे. काही उपयोग आहे का माझ्या बडबडीचा? मी पण कणाला बोलते हिच्याशी, माझं मलाच समजत नाही असं म्हणून त्या घरात निघून जातात. आता तो लकी पण असं रागाने बघतो मुक्ताकडे. या लकीचा स्पेशल राग आहे ना मुक्तावर. आता इकडे हा हर्षवर्धन जरा जास्तीच नशेमध्ये असतो आणि तो म्हणतो सो, तो इंग्लिशमध्ये बोलायला लागतो काहीतरी. मग आता कार्तिक म्हणतो अरे बाबा हर्षवर्धन मराठीतून बोल रे बाबा, आम्हाला नशा चढली ना की मराठीतच लागतं सगळं. मग हर्षवर्धनने अंगठी काढली आहे आणि सावनीला घालतोय आणि सावनी म्हणजे अंगठी पाहिल्या ती उड्या मारायला लागते. ओ गॉड काय आहे हे? मग हर्षवर्धन म्हणतो तुला म्हटलं होतं ना मी, ज्या दिवशी तू सागरला पूर्णपणे बर्बाद
करशील त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न कर. मी माझा शब्द कधीच मोडत नाही. आता त्या हर्षवर्धनने त्या सावनीला अंगठी घातली आहे. सावनी खूप उड्या मारायला लागते. हर्षवर्धन थँक्यू सो मच. आता तो म्हणत असतो की विल यू मॅरी मी. सावनीने त्याचं वाक्य पण पूर्ण नाही होऊ दिलं आणि येस 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 असं करते. मिहीर मुक्ताला म्हणत असतो अगं वहिनी तू एवढं काय ऐकून घेते मावशीचं. मुक्ता म्हणते जाऊ दे रे, नाराज आहेत त्या आणि मला काही फरक पडत नाही त्यांच्या रागाचा वगैरे. मला फक्त ना आता सागरला बाहेर काढायचं आहे, तोच फोकस आहे माझा. मिहीर म्हणतो मी तुला तेच सांगतोय की आधी आपण दादूसला बाहेर काढू, घरातलं वातावरण शांत होऊ दे ना. पण मुक्ता म्हणते हे बघ मिहीर, हे लग्न ठरलेल्या दिवशी होणार आहे. इज दॅट क्लिअर. अरे बाबा तुझा तो खडूस दादूस जर बाहेर आला ना आणि तुझं लग्न मी वेळेवर नाही लावून दिलं तर तो मला आयुष्यभर टॉन्ट मारेल. चल बरं, खूप कामं पडलीत आपल्याला, चल आवरायला घे. आता इकडे स्वाती टेन्शनमध्ये आली आहे. हे माझ्याकडून काय झालं, माझ्यामुळे माझा भाऊ आज जेलमध्ये. कार्तिकने हे खूप चुकीचं केलं. कशासाठी केलं असेल कार्तिकने, का केलं असेल. या कार्तिकचं उगाच ऐकलं मी. आणि कार्तिकने का बॅग उघडून नसेल बघितली, काही षडयंत्र असेल. कार्तिकचं नाव पण नाही घेऊ शकत आहे मी, काय करू आता. इकडे सावनीसाठी जल्लोष चाललाय. हिपी फुर्रे म्हणतोय तो कार्तिक. सावनी म्हणते मी खूप खुश आहे रे हर्षवर्धन. मी स्वप्नात पण इमॅजिन करायचे की कसा असेल हा मोमेंट आणि रिहर्सल पण करायचे आणि आलाय हा मोमेंट. थँक्यू रे हर्षवर्धन. हर्षवर्धन म्हणतो सावनी, सागरला अटक झाल्यानंतर मला फार आनंद झाला ग, तुला सांगू शकत नाही मी, खूप मस्त वाटलं मला. आता सावनी म्हणते अरे खरं तर मला सागरला अटक वगैरे नव्हती करवायची, पण नाईलाज झाला रे. हा सागर कोळीनं दिवसेंदिवस किती पुढे निघून चाललाय. नाही म्हणजे बघ ना, पूर्वी टॅक्सीने सुद्धा प्रवास करायला 17 वेळेला विचार करायचा तो आणि आता महागड्या गाड्या घेऊन फिरतोय. आणि आता मी नसताना ते सुद्धा, हे ना मला सहनच होत नव्हतं, त्याची प्रगती सहन होत नव्हती मला. त्या सागर कोळीचं यश सहन नाही झालं रे मला. आणि त्याचा विषय निघाला की आपल्यात भांडणं व्हायचे. तू सतत त्याला हरवायसाठी प्लॅन करायचा, तुझी चिडचिड व्हायची, स्ट्रेस व्हायचा रे तुला हर्षवर्धन. आणि तो स्ट्रेस मला पण यायचा. पण नंतर माझ्या लक्षात आलं तुला जिंकायचं असेल ना तर सागरचं हरणं गरजेचं आहे. सागर आता हरला. मग कार्तिक म्हणतो अगं सावनी, तो सागर हरला तर तुम्हाला आणखीन पैसे द्यायला पाहिजे. एवढ्या वर्षाची तुझी इच्छा मी पूर्ण केली आहे. सावनी म्हणते माझी इच्छा पूर्ण झाली म्हणजे सगळ्यांची इच्छा आता पूर्ण होणार. तेवढ्या त्यांचा दरवाजा वाजतो आणि समोर मुक्ता उभी असते. सावनी आणि हर्षवर्धन खूप घाबरतात आता मुक्ताला बघून. पण मुक्ता मात्र यांच्याकडे रागाने बघते आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. पण आता खरा धमाका पुढच्या भागामध्ये होणार आहे. मुक्ताला कळलंय स्वातीबद्दल. तिने कसला तरी CCTV फुटेज बघितलंय. मुक्ता तिला इमोशनली ब्लॅकमेल करते आणि म्हणते या राखीचा, तुमच्या भावाचा अपमान केलाय तुम्ही. स्वाती म्हणते माझा काय संबंध. मग स्वातीला तिने व्हिडिओ दाखवलाय काहीतरी. आता सावनीला अलर्ट करतो आणि सांगतो स्वाती आणि मुक्ता पोलीस स्टेशनला जात आहे आणि मुक्ताला ब्लॅकमेल करतो फोन करून की यापुढे जर तू स्वातीला पोलीस स्टेशनमध्ये नेलं तर तुला स्वाती कधीच दिसणार नाही. आता बघूयात पुढे काय काय घडते, मुक्ता कशी यातून मार्ग काढते. आजचा भाग आवडल्यास प्लीज लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.